मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे। नुकसान भरपाईसाठी 2,738 कोटी रुपये मंजूर झाल्याचं पाहायला मिळत आहे। लवकरच डीबीटीद्वारे रक्कम थेट खात्यामध्ये जमा होणार अशी माहिती सध्या समोर येते। महत्त्वाची अपडेट, मोठी बातमी, मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी। तर या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी सचिन जेरे सध्या आपल्या सोबत आहेत। सचिन, मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी ही मोठी बातमी आहे। कधीपर्यंत खरं तर हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होतील? खरं तर मराठवाड्यासाठी खरंच शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। आपण पाहिलं की निवडणुकीच्या अगोदर 1,500 कोटीपेक्षा अधिकचा निधी प्राप्त झाला होता, मात्र जवळपास 2,000 कोटीपेक्षा अधिकचा जो निधी होता तो मिळाला नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ते जमा झालं नव्हतं। शेतकरी प्रतीक्षेत होते, मात्र आता 2,700 कोटीच्या जवळपास हा निधी मंजूर झालेला आहे। तो लवकरच आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे, त्यामुळे कुठेतरी एक दिलासा म्हणावा लागेल। ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये जो पूर आणि अतिवृष्टी झाली होती त्याचा हा मोबदला आहे, नुकसान भरपाई म्हणून आता शेतकऱ्यांना मिळणार आहे। त्यामुळे खरंच ही आनंदाची बातमी मराठवाड्याच्या शेतकऱ्यांसाठी म्हणावी लागणार आहे। हो, नक्कीच सचिन, कधीपर्यंत खरं तर हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होऊ शकतात? यासाठी काही प्रक्रिया असते का? याबाबतची अधिकची अपडेट्स। डीबीटीची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे, मात्र आता जो निधी प्राप्त मंजूर झालेला आहे तो निधी प्राप्त झाला की लगेच कधी होणार त्या तारीख तर जाहीर झालेली नाही, मात्र लवकरच या महिन्यामध्ये होण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे। जवळपास पुढील 8 ते 15 दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होतील असा अंदाज वर्तविण्यात येत आहे, मात्र ती प्रक्रिया सध्या सुरू आहे। हो, नक्कीच सचिन, खरं तर मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी म्हणावी लागेल। धन्यवाद दिलेल्या सविस्तर